झी 24 तासनं उघड केलेलं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडलं। 1% वाला आत आणि 99% वाला बाहेर असा अजब प्रकार यामध्ये आहे असंही त्यांनी सांगितलं। तर सारा दोष हा अधिकाऱ्यांचाच आहे असा टोला सुद्धा त्यांनी लगावलेला आहे। खाने वालों के साथ रहूंगा और आधा खाऊंगा अशी सरकारची भूमिका आहे का असा प्रश्नही त्यांनी विचारलेला आहे। अध्यक्ष महोदया, या ठिकाणी मुंडवाचं प्रकरण झालं। आता आम्हाला कोणी विचारतात पत्रकार येऊन, तुम्ही मुंडवा प्रकरण काय केलं, काय झालं? 1% वाल्याला आतमध्ये, 99% वाले बाहेर, काहीच दोष नाही त्यांचा, नाही आहे, बिलकुल दोष नाही, अधिकाऱ्यांचाच दोष आहे। कोणीतरी सांगितलं अधिकाऱ्यांचाच दोष आहे, बरोबर आहे, कारण अधिकाऱ्यांनी ही घेतलेली जमीन ज्या कंपनीनं घेतली अमेरिया, ती कंपनी उद्या ती जमीन अधिकाऱ्यांना देणार होती गिफ्ट डीड करून, म्हणून अधिकाऱ्यांचा दोष आहे, घेणाऱ्यांचा दोष नाही आहे। थोडी नाही, ही महारत्नांची जागा, सरकारी जागा, सरकारी 7/12, सर्व 7/12 रेकॉर्ड असताना ही जमीनची सेलडीड होते कशी? सेलडीड मध्ये उद्योग विभागाचे अधिकारी त्याला एक्झम्पशन कसे देतात? स्टॅम्प ड्युटीसाठी शेण खाले होते का? हे याच्या तोंडात शेण भरवायला पाहिजेत। 40 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकली। काय प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये? सूट दिली, कुठलाही प्लॅन नाही, कुठलाही रिझर्वेशन नाही, त्या आयटी पार्कसाठी रिझर्व नाही, जमीन सरकारच्या नावाने जमीन, एकही प्रोजेक्ट नाही। महसूल विभाग म्हणतात मला माहित नाही, कारण त्यांच्याकडे गेला नाही, त्या उद्योग विभागाकडे गेला, त्या अधिकाऱ्यांकडे देऊन टाकली माफी। 300 कोटीचा व्यवहार, 2000 कोटीची जमीन, काहीच त्याच्यावर चौकशी नाही, खुलेआम सोडतायत। ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वालों को साथ में रखूंगा, खाओ, उसको मगर छोडूंगा नहीं, उसका आधा माल मैं खाऊंगा, अशी भूमिका आहे का सरकारची, प्रमुखांची? का होत नाही याच्यावर कारवाई? याचं उत्तर जर आम्हाला मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय। 20 प्रकरण माझ्या पुढे, मुंडवा प्रकरण तेच आहे, सरकारी जमिनीचा विल्हेवाट, चोर सोडून संन्याशाला फाशी आहे, करा ना हिंमत असेल तर होऊ द्या। म्हणून माझी विनंती आहे सरकारला आणि महसूल मंत्र्याला, या वनजमिनी मी पत्रही दिलं आहे 9/12ला, या जमिनीत ज्या सर्व जमिनी आहेत सरकारी जमिनीच्या वाटपासंदर्भात 2020 पासून काढा, 2015 पासून काढा, 2010 पासून काढा, पण एक श्वेतपत्रिका यामध्ये असलेले गायरान जमीन, इनामाच्या जमीन, वतनाच्या जमिनी, महसूल विभागाच्या जमिनी, गावठाण जमिनी, ज्या सरकारी सर्व प्रकारच्या जमिनी आहेत, या जमिनीचं वाटप कोणाला केलं गेलं, कोण डेव्हलपरला केलं गेलं, कोणत्या बिल्डरला गेलं, कोणत्या सोसायटीला दिला गेला, कोणाला खाजगी टावर उभं करायसाठी दिलं गेलं, कवडी मोल दरानी महाराष्ट्रामधील आतापर्यंत 10 लाख कोटीच्या जमिनी गेल्या 10 वर्षामध्ये विल्हेवाट लावली आहे। 10 लाख कोटीच्या जमिनी धनधान्यांना, सरकारी लोकांना, सरकारी व्यवस्थेमध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना, काय प्रकार आहे? माझी विनंती आहे, जर तुमच्यात दम असेल तर या प्रकरणाची तुम्ही संपूर्ण एक श्वेतपत्रिका काढा आणि महाराष्ट्रापुढे दाखवा की तुमचा व्यवहार पारदर्शक आहे का। सत्यता लोकांच्या पुढे येऊ द्या अध्यक्ष महोदया।